मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. सो आज आहे वेनसडे आणि आज मी माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. मॉर्निंगचं माझं कसं असतं, मी सकाळी 5:30-5:45 उठते. स्कूल मी ऑफिसला जाईपर्यंत मी काय माझं रुटीन असतं मी ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो आता माझी ऑलमोस्ट तुम्ही बघितलं की थोडीफार कामं झालेली आहेत. फक्त चहा बनवायचा आहे माझ्यासाठी, आमच्यासाठी, आणि भाजी बनवायची. सो आज वेनसडे आहे तर मी सुकट बनवेल डब्याला. सो स्टे ट्यून. सॉरी टू से, काल त्या दिवशी फ्रायडे होता, वेनसडे नाही. आणि हा सगळा मला रोजचा पसारा वगैरे उचलायचा असतो. रियांशच्या गाड्या वगैरे ज्या 2-3 गाड्या त्याला खेळायसाठी ठेवलेल्या असतात आणि कपडे काल मशीन लावलेली तर त्याचे कपडे वगैरे होते बेडवर. माझा रोज सकाळी चहा 7 वाजताच होतो, पण आज कामं वगैरे होती म्हणून चहा माझा लेट झाला. रोज मला एकटीलाच चहा म्हणजे घ्यावा लागतो. रोज महेश नसतो, आता त्याने स्किप केला आहे चहा. आणि मी इथे सुकटची भाजी बनवली होती टिफिनसाठी दोघांपुरतंच. आणि तुम्ही बघताय कशी झाली आहे ती. आता बघताय जसं की माझे सगळे कामं झालेले आहेत. माझं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता मी ऑफिसची तयारी करून ऑफिसला जाणार आहे. मी आता ऑफिसला जायला तयार झाली आहे आणि आता ऑफिसला जाणार आहे. संध्याकाळी मग घरी येऊन मला जायचं आहे. आत्ताची माझी एंगेजमेंट आहे तर मी आज तिकडे जाणार आहे. आणि हे पण रेडी झाले, तयार झालेले ऑफिसला जायला. ओ पप्पा, नाटकी आहे ढोंगी. फायनली मी आता घरी आले. 5 वाजले. पटापट आवरायचं आहे मला, माझं जायचं. 6 वाजेपर्यंत निघायचं आहे आम्हाला. ट्रॅफिक मी ऑफिसमध्ये आज काही शूट करू शकले नाही. बिकॉज सर होते ऑफिसमध्ये तर मी काही शूट नाही केलं. बाहेरच कामं होती. तर मी पटापट आवडते, फ्रेश होते. त्यात मला रियांशला पण तयार करायचे. त्याला खायला काहीतरी द्यायला पाहिजे, त्याने काही खाल्लं नसेल तर. खायला द्यायचं. ओके, सो मी तुमचं की फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला. बाय. सो आम्ही असे तयार झालो आहे. दोघं पण एंगेजमेंटला चाललो आहे. रियांशने आपलं हे उगाचच लावलं आहे त्याच्या कानाला. कुठे चाललो आहे आपण? हां, डॉल्फिनला. कुठे डॉल्फिनला? काहीही माहिती नसतं त्याला, फक्त फिरायला जायचं एवढं माहिती आहे त्याला. आणि आम्ही हॉलवर जायला ऑटो पकडली. बट एवढी ट्रॅफिक होती. LBS रोड श्रेयस एवढं फुल पॅक झालेलं होतं माहिती नाही. म्हणजे जिथे मी 20 to 25 मिनिट्समध्ये पोचणार तिथे मला काल त्या दिवशी 45 to 50 मिनिट्स लागले मला लोकेशनला जायला. एवढी ट्रॅफिक होती प्रचंड. ऑटोमध्ये तयारी करते. ती बाहेर तर बाहेर ठेव, नाही तर आतमध्ये तर आतमध्ये ठेव. आता बघ ना कसं लटकन झालं. ती तिथे गेल्यावर नीट करू आपण. रियांश,
जन्मों तक पिया का साथ मिल जाए, पिया का साथ मिल जाए। माझा लेख एंगेजमेंट झाली तर कसं वाटतंय तुला लेखाची तुझ्या? दोन शब्द बोल, दोन शब्द. खूप छान वाटतंय. आणि तुला एंगेजमेंट झाली तर तुला कसं वाटतंय भाच्याची? हा आणि रिंग सेरेमनी झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवायला गेलो. त्याच्या आधी आम्ही खूप गप्पा मारल्या, मजा केली, फोटोज काढले, एवढं सगळं केलं. आणि त्याच्यानंतर पण आम्हाला ना खूप म्हणजे आमचे कझन सिस्टर्स आहेत, ब्रदर्स आहेत, ते आले नव्हते. त्यांनाही आम्ही खूप मिस केलं. आणि तेही आता लग्न आहेच तर तेव्हा ते भेटतीलच आम्हाला. तर तेव्हासुद्धा आम्ही खूप गप्पा मारू, मजा करू. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.